याबाबतची माहिती घेतल्यावरती काल मी ताईंशी बोललो, आपल्या BM ताईंशी पण बोललो. त्याचप्रमाणे DHO आणि सर्व आपल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी पण मी चर्चा केली आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की त्यांची पण कोर्ट मॅटर आणि हे सगळं प्रकार असताना ते कमी कसं करू याच्यावरती भाषण करणं सुरू होतं. त्यांना आपण पहिले सांगितलं की तुमच्या PSCला जो कामाला आहे, तुम्ही त्याला नोकरी दिलेली, पहिले कामावर तुम्ही करा, नाही तर आम्ही संपूर्ण तालुक्याचं काम बंद करू, हा इशारा काल दिल्यावरती आज त्यांनी निर्णय घेतलेला त्याला कामावरून कमी केलं. जर त्याला कामावरून कमी केलं नाही तर आम्ही काम बंद करायला आम्ही तयार आहोत, कारण ही गोष्ट आम्ही सहन करणार नाही. त्याला कामावरून कमी केलेलं आहे, त्याचं पत्र लवकरात लवकर त्याला म्हटलं मला लेखी पाहिजे, तुम्ही सांगू नका कमी केलं नसतं तर लेखी पत्र आम्हाला संघटनेला लगेच द्या. सकाळी मी आरोग्य अधिकाऱ्यांशी बोललोय की पत्र तास 2 तासाने आपल्या हातापर्यंत पोहोचेल अशी आपल्याला अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण याच्यामध्ये जे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्याचाही मी संपूर्ण अभ्यास केला. 2 वकिलांशी बोललो. सगळ्यात जास्त शिक्षा जी असते ती 3 वर्षाची शिक्षा या भारतीय नवीन जो संहिता आलेली आहे याच्यामध्ये असलेला 275च्या आधारे त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आपली मागणी आहे की पॉश कायदा आणि इतर सुद्धा अजून काही गुन्हे दाखल करता येतात का याच्यावर सुद्धा सरकारने विचार करावा, कारण ही घटना अतिशय वाईट आहे. आणि याचप्रमाणे आपण सांगत आहोत की याच्यापुढे प्राजक्ता आपल्या कापडण्याच्या आयटेकच्या संघटक म्हणून काम पाहतात, महिला फेडरेशनच्या नेत्या आहेत, त्यांनी एक कायद्याच्या अनुषंगाने एक मागणी केलेली आहे की ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस जेव्हा महिला कर्मचारी कर्तव्य बजावत असेल ती एकटी असता कामा नये, कोणीतरी तिच्या सोबत असलं पाहिजे रात्रीच्या वेळेस, अशी कायद्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे या पुढच्या काळामध्ये याची दखल घेतली पाहिजे. आयुक्त मॅडमना सुद्धा मी महाराष्ट्राच्या यांना मेसेज आपण हा मुंबईलाही पाठवलेला आहे. आणि म्हणून आम्ही ज्या दिवशी आपला 10 तारखेचा मोर्चा होता तेव्हा सुद्धा सांगितलेलं आहे की आमच्या आशाताईंना सन्मानाची वागणूक मिळत नाही, गटप्रवर्तकांना सन्मानाची वागणूक PSC मध्येच मिळत नाही, खुर्च्या असल्या तरी खाली बसायला लावतात आशांना. अशा प्रकारची लेखी तक्रार सुद्धा आपण त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणून हे दुय्यम वागणूक देण्याचे जे प्रयत्न आहेत आपल्या विभागापासून हे पण थांबलं पाहिजे. आपल्या विभागामध्ये सन्मान मिळाला तर बाकी कोणी हिंमत करू शकत नाही. आपल्याच विभागात आपला सन्मान होत नाही, हे सुद्धा आपलं दुःख आहे, ते सुद्धा आपण आयुक्तांपर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी आता थोड्या वेळाने आपण निर्णय घेऊन आपण जे निवेदन तयार केले त्याच्यावरती आपल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सह्या आणि समक्ष आपण PI साहेबांना भेटूया. त्याचप्रमाणे DYSPना सुद्धा भेटूया आणि त्यांना सांगूया की जे 2 कायदे आहेत महिलांच्या संरक्षणासाठी त्या दोन्ही कायद्याच्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. 354, 509 हा सुद्धा कायदा त्याच्यामध्ये लागू केला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे ज्या ताईला अन्याय केला त्याला भरपाई सुद्धा मिळायला पाहिजे, कारण हा मानसिक त्रास आहे आणि याची सुद्धा दखल सरकारने घेतली पाहिजे. ही मागणी आपण केलेली आहे. त्यांची मानसिक काउन्सिलिंग सुद्धा करायची जबाबदारी सरकारची आहे, ती पण त्यांनी केली पाहिजे. आणि या पुढच्या काळामध्ये 102 आणि 108च्या सर्व गाड्यांमध्ये GPS प्रणाली आहे त्यांची, पण तिथं कॅमेरे लावले पाहिजेत. ही मागणी आपण पुढे करत आहोत. कॅमेरे लावल्याशिवाय कॅमेरा लावा आणि त्या ठिकाणी संरक्षण त्या निमित्ताने महिलांना आपल्या आशाताईंना मिळेल. म्हणून कॅमेऱ्याची मागणी सुद्धा आपण या निमित्ताने करत आहोत. आणि याचा पाठपुरावा ह्या घटनेचा आपल्या आयटकच्या वतीने, महाराष्ट्राच्या कृती समितीच्या वतीने राज्यभर आपण करू आणि आपण या घटनेचा पूर्णतः न्याय मिळेपर्यंत आपण पाठपुरावा चालू ठेवू. इतकं मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आणि त्याचबरोबर गुन्हा दाखल केल्यावरची पुढची प्रक्रिया जी काय असेल ती सरकारच्या वतीने, पोलिसांच्या वतीने होईल. तर त्यांना आपण निवेदन द्यावं PI साहेबांना आणि त्याचप्रमाणे DYSPना. या ठिकाणी मी आता सरांना बोललो की आपले कोशिरी सरांना बोललो की तुम्ही या ठिकाणी या अशी त्यांनी विनंती केली, परंतु ते आता या ठिकाणी काल गावाला गेलेले असल्यामुळे ते येऊ शकत नाही. पण त्यांनी शब्द दिलेला आहे की तुम्ही जे काही संघटना म्हणून जी मागणी कराल त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आणि आशा गटप्रवर्तक आरोग्य अभियानामध्ये जो काम करतो या सगळ्यांची जबाबदारीचा प्रमुख म्हणून मी आहे. महिलांच्या वरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम्ही तुमच्या सोबत आहोत हा शब्द कोशिर साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. त्याची सुद्धा प्रत आणि त्याचं सुद्धा पत्र आपण घेऊन जिल्हा परिषदेला आणि इतर सुद्धा पोलीस स्टेशनला आपण देणार आहोत. आणि आपण मागणी करणार आहोत साहेबांना त्याची दिग्ग काढली पाहिजे, इतर काढली पाहिजे आणि गावातही काढली पाहिजे. अशी कोणी हिंमत कोणी करणार नाही अशा प्रकारची मागणी सुद्धा करणार आहोत. नाशिक जिल्हा कायद्याचं राज्य चाललं आहे ना सर्व चोरांसाठी, तर ही सुद्धा मोठीच आरोपी आहे.
पण याची सुद्धा गंभीर दखल सरकारने घेतली पाहिजे आणि पोलिसांनी कारवाई करावी हे सुद्धा आपण त्यांना सांगणार आहोत. आणि म्हणून आपण शांततेच्या मार्गानं आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि त्या ठिकाणी आपल्या DYSP साहेब आणि पोलीस निरीक्षकांना आपण सांगूया की याचा जामीन लवकरात लवकर होता कामा नये आणि कठोर कारवाईसाठी कठोर कलम तुम्ही लावा आणि अशी घटना आपल्या जिल्ह्यामध्ये घडली नाही पाहिजे. म्हणून मी मागणी केलेली आहे की जे लोक ड्रायव्हर म्हणून काम करतात या सर्वांचं पहिल्यांदा त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट यांचं घेतल्याशिवाय यांना नोकऱ्या पण देऊ नये. कारण ड्रायव्हर लोक जर चुका करत असतील, एक नाही दोन नाही, सातत्याने महिना 2 महिना झाला की एखाद्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये अशी घटना घडते, म्हणून यांचं कॅरेक्टरचं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे ज्या PSCला आपल्या महिलांच्या समित्या आहेत, विशाखा कमिटीची समिती आहेत, त्या समितीचं प्रशिक्षण करून सर्व कर्मचाऱ्यांना, पुरुष कर्मचाऱ्यांना कायद्याची धाक असला पाहिजे अशा प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा तुम्ही राबवा अशी विनंती आपण कोश्यारी साहेबांना आणि DHOना सुद्धा आपण करणार आहोत. आणि त्या संपूर्ण पाठपुरावा करत येणाऱ्या काळात आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सातत्याने ज्या घटना घडत आहेत त्याचा आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय आणि आपल्या अशा प्रकारच्या अन्यायाच्या विरोधात आपण लढण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय. आणि म्हणून ज्यांनी आतापर्यंत त्रास दिलेला आहे आपण एकालाही सोडलेलं नाही, प्रत्येकाला त्याचा जाब दिलेला आहे, प्रत्येकाला उत्तर दिलेले आणि वाजवलेले सुद्धा आहे. तुम्हाला हेही सांगतो, 2 लोकांना आपल्या आशाताईनेच वाजवलेले अशा प्रकरणामध्ये. म्हणून मी आपल्याला सांगतो की आपण खंबीर व्हायचंय. आपण काम सामाजिक दृष्ट्या करतो, आपल्याला सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या म्हणतात, म्हणून खाली मान घालून कधी कोणी आपला अन्याय सहन करायचा नाही, तर ताठ मानेने उभं राहून त्या अन्यायाच्या विरोधात लढायचंय आणि त्याचं उत्तर द्यायचंय. आणि म्हणून सगळ्यांना सांगेल की आपण रमाईच्या भीमाईच्या सर्व लेकी आहोत, जिजामातेचा आपण सर्वांचं पूजा करतो, दिवस साजरे करतो. हे दिवस साजरे करून चालणार नाही, तर आपल्याला सुद्धा प्रत्येकाला सावित्री पण व्हावं लागेल आणि जिजामाता हे तुम्हालाच व्हावं लागेल. कारण ही व्यवस्था आणि ही पुरुष प्रधान संस्कृतीचे जे काही हल्ले आहेत हे रोखायचे असतील तर महिलांनी खंबीरपणे मुकाबला केला पाहिजे हेही तुम्हाला सांगतो. आणि संघटनेच्या वतीने याचा पूर्ण पाठपुरावा करू आणि त्याला शिक्षा मिळेपर्यंत संपूर्ण जबाबदारी संघटना आपल्या अंगावर घेईल. आणि वकील देण्याचा असेल, बाकीच्या गोष्टी करायच्या असतील त्यासाठी सुद्धा आपण त्या ताईच्या सोबत राहू इतक्या या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे निवेदन तयार केलेले मी मनीषा त्यांना सांगतो की त्यांनी वाचून दाखवावं, म्हणजे आपल्याला तुम्हाला इथे निवेदनाचा अर्थ लक्षात येईल. आणि ते पिठावर आवडेल. प्रसूतीनंतरची काळजी, लसीकरण आणि ग्रामस्तरावरील जनजागृती या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेतील सर्वात खालच्या पातळीवर काम करणाऱ्या आशा वर्कर महिला आपल्या समाजाच्या आरोग्य रक्षक आहेत. त्या रात्रदिवस सुट्ट्या विसरून स्वतःच्या मुलाबाळांची जबाबदारी मागे घेऊन जनतेच्या आरोग्यासाठी झटत असतात. अशा वेळी या महिला